नमस्कार. गेल्या 2-4 दिवसापूर्वी देशभरातल्या लोकसभांचे निवडणुकींचे निकाल आलेले आहेत आणि त्या निकालांमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली. ती नागरिकांना म्हणजे मतदारांना जे हवं होतं ती मोदी सरकारला कुठेतरी त्यांचे पंख छाटायचे होते. एका अर्थाने त्यांची जी दडपशाहीचं धोरण होतं, एकाधिकारशाहीचं धोरण होतं, त्याला कुठेतरी चपराक बसलेली आहे. ती मतदारांनी दिलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये आम आदमी पार्टीचा रोल काय होता हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आम आदमी पार्टी पहिल्यापासून असं म्हणत होती ती या मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधामध्ये आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत आणि लोकशाहीचं संवर्धन आणि संविधानाचं रक्षण हे करणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून आपण इतर पक्षांबरोबर गेलो आणि या सगळ्यामध्ये आपण 22 जागा लढवल्या. आपल्या सर्वांना माहिती आहे की या काळामध्ये जे काही दडपशाहीचं धोरण होतं त्याच्यामधून आपले अरविंद केजरीवाल अटकेमध्ये, पंकज मनीष सिसोदिया अटकेमध्ये होते, जैन अटकेमध्ये होते, त्यानंतर संजय सिंग आपल्या अटकेमध्ये होते. हे सगळे नेते जे आपले महत्वाचे जे नेते आहेत ते सगळे तुरुंगामध्ये चौकशीच्या नावाने अडकवलेले होते. याचबरोबर आपल्याकडे आर्थिक साधनं पण कमी होती. हे सगळं असताना आपण ही निवडणूक लढवली. आपले नेते प्रचारामध्ये उपलब्ध नसताना आपण ही लढाई लढवली. आपल्या सर्वांना माहिती आहे की या निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रात सुद्धा जी निवडणूक होती तिथे आपण इंडिया आघाडीच्या बरोबर आपले कार्यकर्ते काम करत होते आणि याच्यासाठी प्रचारासाठी इंडिया आघाडीची वेळ पडली तेव्हा संजय सिंग महाराष्ट्रामध्ये आले. त्यांनी नागपूरला सभा घेतली, ते पिंपरीला सभा घेतली, सातारा कोल्हापूरला सभा घेतली. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांनी स्वतः मुंबईमध्ये भिवंडीमध्ये सभा घेतली आणि या सगळ्याचा परिणाम इंडिया आघाडीला फायदा झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये पण इंडिया आघाडीला चांगलं मतदान मिळालं आणि मुळात जे अरविंद केजरीवाल सांगत होते ती आरक्षणाला धोका आहे 400+ गेल्यानंतर हा मुद्दा जनतेला पटत होता. दुसरी गोष्ट म्हणजे मोदी सरकारची जी धोरणं आहेत ती कशा पद्धतीची आहेत हे सुद्धा जनतेला पटत होतं आणि याच्यामध्ये कुठेतरी अरविंद केजरीवाल अतिशय यशस्वी झाले. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एकूण 22 सीट्स या देशभरामध्ये लढवत होतो. त्याच्यातल्या महत्वाच्या ज्या 4 सीट होत्या त्या दिल्लीमध्ये होत्या. तिथे आपण इंडिया आघाडी बरोबर युती होती, त्यामुळे तिथे आपण प्रथमच लोकसभेला चांगल्या पद्धतीने मतदान मिळवलं आहे. म्हणजे ही बातमी कुठे आली नाही, परंतु हे महत्वाचं लक्षात घ्या. ती 2014 असेल 2019 मध्ये भाजपचे उमेदवार निवडून येत होते. पूर्णपणे दिल्लीमधनं भाजप उमेदवार येत होते. आपल्याला हार्डली 15 ते 20% मतदान मिळत होतं. परंतु यावेळेस पहिल्यांदाच आपल्याला 40% वर मतदान मिळालेलं आहे. म्हणजे दिल्लीमधले जे उमेदवार जे आहेत त्याच्यामध्ये कुलदीप कुमार हे ईस्ट दिल्लीमधनं उभे होते. त्यांना जवळजवळ 5,77,000 मतं पडली आहेत आणि त्यांना 40% वर मतदान झालेलं आहे. हे तिथले सर्वच उमेदवार जे आहेत, सोमनाथ भारती असतील, मिश्रा असतील, पहलवान असतील, हे चारही उमेदवारांना 5-6 लाखाच्या जवळपास मतदान पडलेलं आहे. आणि म्हणजे हे मतदान जे आहे आधीच्या लोकसभेपेक्षा म्हणजे 14 ते 20% पेक्षा हे 40% पर्यंत मतदान गेलेलं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरातमध्ये आपल्याला 2 सीट लढवल्या. त्यातली एक वसावा म्हणून जी आदिवासी नेते होते त्यांना पण तुरुंगात टाकलेलं होतं. तिथे पण आपण ती सीट लढवली. 5,22,000 मतदान पडलेलं आहे आणि ते फक्त 85,000 मतांनी पडलेले आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हरियाणातली लढाई अतिशय उत्तम झाली. हरियाणामध्ये सुशील गुप्ता म्हणून आपले उमेदवार होते, तिथले राज्याचे अध्यक्ष पण आहेत आम आदमी पार्टीचे. त्यांना तब्बल 5,13,000 मतं पडली आणि केवळ ते 29,000 मतांनी पडले. म्हणजे तिथली लढाई अतिशय शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या मोजणीच्या टप्प्यापर्यंत ही अतिशय रोमहर्षक चालली आणि ती अत्यंत महत्वाची हरियाणामधली पण लढाई झाली. पंजाबमध्ये 13 सीट्स आहेत. पंजाबमधल्या सर्व सीट आपण लढवल्या आणि तिथे आपली तिरंगी चौरंगी लढाई झाली. कारण तिथे काँग्रेस वेगळ्या पद्धतीने लढत होती, आम आदमी पार्टी लढत होती, अकाली दल लढत होतं आणि भाजप लढत होतं. या सगळ्यामध्ये आपले तरी सुद्धा 3 उमेदवार निवडून आले आणि तिथेही महत्वाची गोष्ट म्हणजे आपले खासदार निवडून यापूर्वी येत नव्हते. एकूण दिल्लीमध्ये काय, पंजाबमध्ये काय, जनतेचा रोष असा असावा की तिथे स्थानिक सरकार म्हणून आम आदमी पार्टीला स्वीकारलं गेलं, परंतु केंद्रामध्ये कुठेतरी भाजपचं सरकार स्वीकारलं जात होतं. दिल्लीमध्ये पण हे होत होतं. असं असताना यावेळेस पंजाबमध्ये सुद्धा आपल्याला चांगलं मतदान पडलं. पंजाबमधली जर मतदानाची आकडेवारी जर आपण बघितली तर पंजाबमध्ये पण हे 3 उमेदवार जे आपले संगरूर, होशियारपूर आणि आनंदपूर साहिब इथे निवडून आले त्यांना 36% 32% मतदान पडलं. म्हणजे जे मतदान आधी यापूर्वी 15-20% होतं ते आता सर्वांनाच आपलं 30-32%च्या पुढे मतदान मिळालंय. त्यामुळे या ठिकाणी हे उमेदवार ते निवडून आलेच. याशिवाय आसाममध्ये आपण 2 सीटवरती लढवत होतो. त्याच्यातली जी महत्वाची म्हणजे जी इलेक्शन झाली त्याच्यामध्ये दिब्रुगडची जी इलेक्शन आहे तिथे सुद्धा 1,37,000 म्हणजे आसाम खरं तर आपण फार प्रचार झाला नाही, परंतु तिथे सुद्धा 1,37,000 मतं आपल्या एका उमेदवाराला पडली. तिथे आपण 2 सीट लढवत होतो. अशा पद्धतीने एका अर्थाने देशभर आपण 22 सीट लढवल्या. तिथे अतिशय उत्तम इम्पॅक्ट झालेला आहे आणि
एकार्थाने वोटिंग पर्सेंटेज हे खूप वाढलेलं आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. दिल्लीमध्ये पण आपण लक्षात घ्याल की आम आदमी पार्टीचं वोटिंग पर्सेंटेज वाढलं, काँग्रेसचं कमी झालं, भाजपचं पण कमी झालं. त्यामुळे जो आपला उद्देश होता तो अतिशय सफल झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये एका अर्थाने चांगलं यश मिळालं. त्याचं एका अर्थाने आपण म्हणू की संख्येमध्ये रूपांतर कमी झालंय, परंतु यापुढची लढाई आपल्याला लढायची आणि त्याच्यात निश्चितपणे आम आदमी पार्टी चांगलं यश मिळवेल.